बघायला गेलं तर प्रश्न फक्त घड्याळाचा आहे, पण माहीत नाही राऊंड राऊंड सारखं असं वाटतंय की हा योगायोग नाहीये. शमिका मॅडमच्या मनात ना काहीतरी वेगळंच सुरू आहे असं वाटतंय मला. नशीब, आता तरी तुझे डोळे उघडले. इतके दिवस मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करत होते, पण तू दरवेळी काहीतरी स्पष्टीकरण द्यायचीस. कसं आहे ना बाळा, तू साधी आहेस ग, म्हणून तुला असं वाटतं की सगळं जग साधं आहे. पूर्वी मी पण अगदी तुझ्यासारखीच होते सई, पण असं नाही चालत पहा. गोष्टींकडे उघड्या डोळ्यांनी बघता आलं पाहिजे. आई, माझ्या मनात ना आत्ता काही चालू असलं ना तरी माझा देवांशवर पूर्णपणे विश्वास. हो बाळा, मला माहिती आहे तुझा तुझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो असलाच पाहिजे. पण समोरची व्यक्ती कशी वागेल ह्यावर आपलं काही नियंत्रण नसतं ना, हो की नाही? मी जरा अति विचार करते आई. नाही म्हणजे मला तुमचं म्हणणं पटतंय, पण ना दुसरीकडे हा पण विचार येतोय की जर असं काही नसेल तर उगाचच शमिका मॅडमवर संशय घेतल्यासारखं होईल ना. हे बघ, आता आपण शमिकाच्या बाबतीत जो काही कयास करतोय तो चुकीचा असूच शकतो, पण म्हणून आपण ती शक्यताच नाकारायची असंही नाही ना. आणि तू त्याची बायको आहेस, तुला काळजी वाटणारच. कसं आहे ना सई, मी तुला शमिका वाईट आहे असं सांगत नाहीये. मी फक्त इतकंच सांगते की तिच्या वागण्याकडे लक्ष दे. येते लक्षात? चला, आता जास्त विचार करू नकोस, जा आणि आराम कर, झोप आता. हो आई, मला बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मी झोपते. गुड नाईट. गुड नाईट, झोप शांत. काय चाललंय माझं? आता पौर्णिमेच्या दिवशी पण शमिका मॅडमबद्दल मी असाच विचार केला होता, पण त्यांचा भूतकाळ ऐकून त्यांच्यावर का संशय घेतला असं वाटायला लागलं होतं. आज परत त्यांचं वागणं खटकतंय. काय करू? एकदा देवांशी स्पष्ट बोलू का? ही जखम बरी होऊच नाही असं वाटतंय. देवांश, किती प्रेमाने तू आज मला हे बँडेज बांधलंयस. आज मी तुझ्या डोळ्यात तीच काळजी बघितली जी त्या दिवशी सई आजारी असताना बघितली होती. पण आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. मला खात्री आहे लवकरच तू पूर्णपणे माझा होशील आणि तुझ्या आयुष्यातली सईची जागा स्वतःहून मला देशील. पण बस, तोपर्यंत मी या जखमेकडे बघत दिवस काढेन.
सई यार, कॉफी कुठे आहे माझी? मंचिंग पण पाहिजे मला काहीतरी. यार तुम्ही लोक काय खाऊ लपवून ठेवता का माझ्यापासून? कुठे यार सई खाऊ? ग बोल ना सई. अगं काय करतेस? ए डंबो, अगं काय करतेस तू? बघ जरा तिकडे. हॉट आहे तो पॅन, त्याच्यावर हात ठेवणार होतेस तू? सगळं डोकं टर्न झालंय का तुझं? थँक्यू अंजली, पण प्लीज ओरडू नकोस. नाही करेक्ट आहे. तू आता म्हणशील ओरडू नकोस. स्वतःहून हॉट पॅनवर हात ठेवणार होतेस आणि मग जगाला ओरडून सांगितलं असतं अंजलीने माझा हात भाजला, अंजलीने माझा हात भाजला. काय चाललंय का इतका आरडाओरड कशासाठी? थँक गॉड मम्मी तुम्ही आलात. बघा बघा, तुमची फेवरेट सून ना हॉट पॅनला हँडशेक करणार होती आता. हात भाजला असता हो तिचा. काय सई? अगं सॉरी आई, माझं ना चुकून दुर्लक्ष झालं. सॉरी काय म्हणतेस बाळा? तुलाच दुखापत झाली असती ना. बघू काही लागलं नाही ना? नक्की? ठीक आहे. माझ्यामुळे ठीक आहे ती. मी येऊन सेव्ह केलं ना तिला, त्याच्यामुळे ठीक आहे. नाही मम्मी, एरवी ना सई इन्सल्ट करत असते माझी, पण बघ बघ सई, शेवटी ही सिस्टरच कामाला आली हा तुला. अंजली पुरे आता. सई तू बाहेर जाऊन जरा बस जा. नाही आई, माझा स्वयंपाक होतच आलाय, करेन मी. होतच आलंय ना, मग आम्ही दोघी आहोत ना, आम्ही बघतो. तू जाऊन बस जा. नाही नको आई, खरंच एवढं काही झालेलं नाहीये. आणि असे माझा स्वयंपाक होत आलाय. सई अगं देवांशचा डबा पण भरायचा आहे ना, मग तो भरतेस. देवांशला उशीर होईल नाही तर जायला. हे राहू दे आता. ठीक आहे. मम्मी, ह्या सईचे लक्षण जरा वियर्ड नाही वाटत का? बघा ना, काहीतरी गडबड नक्कीच आहे. मी आपली कॉफी घ्यायला आलो, ते कॉफी पण नाही मिळत बाबा. माझी ब्राउन फाईल कुठे गेली? इथेच ठेवली होती ना मी. कुठे ठेवते ना खरंच. ते पण नाहीये. कुठे ठेवली? नाही नाही. आले. काय ग, काय झालं? नाही, माझी फाईल ती कुठे सापडत नाहीये. प्लीज शोधतेस का जरा? शेवटची कुठे ठेवली होतीस? ते जर लक्षात असतं तर तुला विचारलं असतं का मी? काय काय प्रश्न विचारतेस तू? एक तर मला मीटिंगला जायला उशीर होतो. प्लीज शोध मला. बरं बरं, शोधते. थांब जरा. प्लीज शोध. थांब. ते ठेवली मी. शमिका ही बघ. ही का? येस, अगं इथेच तर होती. हेच आहे. थँक्यू. काय ग? आणि आज एवढ्या घाईमध्ये काय आहेस? कालच्या पार्टीमुळे उठायला उशीर झाला का? आणि हात कसा आहे ग तुझा? अजून दुखतोय का? ठीक आहे आता. पण काल खूप छान वाटलं ग. नवीन माणसं भेटली, नाहीतर कोण येतंय आपल्याकडे? नाही, काल तू जरा अति करत होतीस हा. मी काय अति केलं? मला ना खरंच ती दोघं जण खूप आवडली, म्हणून जरा प्रेमाने बोलले, इतकंच. चुकीचं बोलतेय का मी? खरंच किती छान जोडपं आहे ना. आणि सई तर इतकी गोड आहे, कुणीही तिच्या प्रेमात पडावं. गोड? ओ प्लीज.
खूप काकूबाई येते, तिला जेवण बनवण्या व्यतिरिक्त दुसरं काहीही येत नाही. ओके, अक्कलच नाहीये त्या पोरीला. अगं असं काय बोलतेस? माई, तू त्या सईचे का गोडवे गातेस? आणि सकाळी सकाळी इतरांच्या प्रेमाचं कौतुक कशाला करायचंय तुला? दुसरी कामं नाही आहेत का? अगं पण मी पण माई, मला निघायला उशीर होतोय. प्लीज मला याबद्दल नाही बोलायचं आता. बाय. सांभाळून जा. हो सई, चला टिफिन रेडी आहे. हो 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 रेडी आहे. देवांश, तुम्ही पण सगळं घेतलं ना? चार्जर, पॉलेट, रुमाल वगैरे? ए सगळं घेतलंय, फक्त ती एक गोष्ट राहिली आपली ती पप्पी. पप्पी देऊ नका फक्त. देवांश आणि घड्याळ. ठीक आहे, रेडी आहे सगळं. हा टिफिन. हे घ्या टिफिन. काय आज एकच टिफिन? शमिकाचा टिफिन नाही दिलाय? ते आज एवढं काही खास बनवलं नाहीये ना मी. म्हणजे साधी, सॉरी, ते फक्त साधा भोपळ्याची भाजी केली, दुधी भोपळा. दुधीची भाजी? अरे यार सई, दुधीची भाजी मला पण नाही आवडत. मला ओके ओके नाही, मी खाणार दुधीची भाजी. डोंट वरी, मी खाणार दुधीची भाजी. आय मीन तुमचा कोप सहन करण्यापेक्षा दुधीची भाजी खाल्लेलं बरं, नाही का? बरोबर ना सई? सई, एम आय राईट की नाही? यु नो वॉट, मला तर दुधीची भाजी फेवरेट आहे माझी. म्हणजे तुमच्या हातची दुधीची भाजी म्हणजे एक. काय झालंय आता? काय झालंय? काही नाही. चला मग मी निघू आता. उशीर होतोय मला. चला बाय. सई, इकडे ये. हा आले. बरं चला, नीट जा. आणि भाजी आठवणीने खा. खातो, चाटून पुसून खातो. डोंट वरी. बाय. हा समीर, बोल ना. अरे नाही नाही नाही, त्या फाईल्स तिकडे ठेवल्या नाहीये. मी तुला मेलला पाठवतो ना ते सगळं. थँक्यू मॅडम. खैरात म्हणून देत नाहीये, काम नीट झालं पाहिजे, कळलं? हो मॅडम. आणि मी सिग्नल देईपर्यंत इथे कोणीही फिरकलं नाही पाहिजे. काही गोंधळ घातलास ना तर कायमचं घरी बसवे ना. नाही मॅडम, होऊन जाईल काम. गुड, जा आता. आज आपल्यामध्ये कोणीच येणार नाही देवांश. आज काहीही झालं तरी मी तुला माझ्या मनातलं सांगणार आहे. आणि मग तुलाही कळेल की तुला माझ्याबद्दल सेम वाटतं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग देवांश. अगं काय, बाहेर कोणीच नाहीये, सगळ्यांना सुट्टी आहे का आज? छे, सुट्टी कसली, सगळे आपापल्या कामाला गेले असतील. सगळे एकत्र? हो अरे, पराग साईट व्हिजिटला गेलाय आणि नेहा क्लायंट मीटिंगला गेली आहे. आणि दिनेश तो वर्क फ्रॉम होम करतोय आज. आणि बाकीच्यांची पण अशीच काहीतरी कारण आहेत. वियर्ड नो. आज ऑफिसमध्ये तू, मी आणि गणूच होत फक्त. त्याने काय फरक पडतो? बरं, बाय द वे, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. मला पण तुला काहीतरी सांगायचं होतं. ऍक्च्युली आपला जो सिटी प्लॅनिंगचा प्रोजेक्ट आहे ना त्याच्या. थोडा वेळ काम बाजूला ठेव ना. मला कामापेक्षाही वेगळं काहीतरी बोलायचं आहे. खूप दिवस झाले मी. अगं तुझा हात कसा आहे आता? तूच बघ. आय मीन दुखत वगैरे नाही ना तुला आता आधीसारखं? हा, तू बँडेजेस इतकं छान केलंयस की अजिबात दुखत नाही. गुड गुड. देवांश, मला बोलायचंय. अरे हा, सॉरी येस, टेल मी बोल.
खूप दिवसापासून असं वाटतंय. आय मीन यु नो एक स्ट्रॉंग एक मिनिट. देवांश किती वेळा सांगितलंय ऑफिसमध्ये नो पर्सनल कॉल. पर्सनल कॉल नाही आहे. शिवानीचा फोन आहे. आपली इंटरव्ह्यूचा आहे ना. एक सेकंड. हा शिवानी. अगं तुला हॅलो. हां मी तुला मेल केलंय. हॅलो. हा आवाज येतोय का? हॅलो. अगं हा मी मेल फोनचा प्रॉब्लेम आहे. एक सेकंड. एकच सेकंड. हॅलो शिवानी. हा एक सेकंड फक्त होल्ड कर शिवानी. हॅलो आवाज येत नाही. एक सेकंड थांबा. डोर का बंद आहे? शिवानी एक सेकंड होल्ड कर. आवाज येत नाहीये तुझा. एक सेकंड. डोर का बंद आहे? गणू याने का डोर बंद केलंय का? गणू. अरे शिवानी एक मिनिट. अरे यार फोन कट झालाय. डोर. गणू याने डोर का बंद केलंय? देवांश एक मिनिट मला बोलायचंय. अरे काय ऐकू मला कळत नाहीये. एक मिनिट थांब. गणू. अरे गणू कुठे आहेस तू? अरे डोर का बंद आहे? अरे काय नॉनसेन्स आहे काय लोक? गणू. अरे यार काय चाललंय? अरे आत्ताच बाहेर होतो इथे. डोर का बंद केलं असेल याने? देवांश काम डाऊन. गणू बाहेर गेला असेल. अरे बाहेर नाही. मी आलो तेव्हा बाहेरच उभा होता तो. गणू. गणू अरे कुठे गेलाय हा? देवांश ऐकतोयस का? अगं एक सेकंड. तुला कळतंय का? आपण दोघंच आत आहोत. याला कळत नाही का याने डोर का बंद केलं असेल बाहेरून? त्याला माहितीये ना आपण दोघं केबिन मध्ये होत म्हणून. अरे गणू कुठे आहेस तू? गणू व्हॉट? अरे का दार का बंद केलं होतंस बाहेरून तू? अरे गणू तुझ्याशी बोलतोय मी. बोल. आणि इतका वेळ का लागला तुला याला? बाहेरच उभा होतास ना तू. गणू अरे बोल काय झालंय? सर साहेब ते मॅडमने. अरे काय सर मॅडम काय बोल. काय चाललंय तुझं? देवांश देवांश शमिका. 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 शमिका तू 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 ये इकडे. इकडे 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 इकडे. शमिका. शमिका. शमिका डोळे उघड. शमिका. शमिका काय होतंय तुला? असं ते पाणी घे. पाण्याची पाणी. चक्कर कसं झाली अचानक? शमिका. 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 थँक गॉड. यू ओके? हे काय झालं तुला अचानक? हा शमिका. मला खूप भीती वाटते. खूप गुदमरतंय. शमिका. ओके 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 ऐक मस्त. तू 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 हा वा. रिलॅक्स रिलॅक्स. शांत हो. काही होणार नाही. काम डाऊन काम डाऊन. तुला पाणी हवंय प्यायला? प्लीज कुठे जाऊ नकोस ना. स्टे विथ मी. हा मी कुठेच जात नाहीये. मी इथेच आहे. मी इथेच आहे. रिलॅक्स रिलॅक्स. तू प्लीज शांत हो. ओके तू तू प्लीज शांत हो. शांत हो. शांत हो. रिलॅक्स रिलॅक्स. काय झालं तुला अचानक? मला क्लॉस्ट्रोफोबिया आहे. बंद खोलीत गुदमरतं. डॉक्टरकडे जायचं आपण आत्ता? नाही त्याची काही गरज नाही. शुअर ना? हे बघ तू आज दिवसभर आराम करायचा आहेस. ओके आणि तू तू आताच घरी जा. ओके ड्रायव्हर वगैरे सांग आणि तू 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 लगेच घरी जा प्लीज. नाही देवांश खरंच नको. का नको? घरी गेले तर देवांश बरोबर वेळ नाही घालवता येणार. आज काहीही करून मला त्याला सगळं सांगायचंय. शमिका अगं काय घरी का नाही जायचं तुला? नाही नको देवांश. खूप कामं पेंडिंग आहेत. खरंच खूप काम आहेत. आणि का नो वे. हे बघ तू ऐक. तू आत्ताच्या आत्ता घरी जाणार आहेस आणि आराम करणार आहेस? मला नाही माहिती. देवांश नको ना. खरंच खूप कामं पेंडिंग आहेत. हे काय चाललंय तुझं? आता तुझ्या तब्येतीपेक्षा जास्त महत्वाचं हे काम आहे का? काय बोलतंय सगळं? हे बघ काम वगैरे सगळं मी बघतो. तू आत्ताच्या आत्ता घरी जातेस. मी स्वतः येतो तुला सोडायला. ओके ओके गुड. चला आपण निघूयात. चल.
देवांश शमिका शमिका काय होतंय परत रिलॅक्स काय होतंय चल चल केअरफुल अवकाश अंजली काय चाललंय हे? काय चाललंय म्हणजे फनी व्हिडिओ बघते सई प्लीज प्लीज आता या चॉकलेट्स आणि वेफर्स वरून मला लेक्चर देऊ नकोस हा. सई मी प्रेगो आहे, मला क्रेविंग्स होत आहेत त्यामुळे. ऐक ना, तुझ्या खाण्याबद्दल मला काही बोलायचंच नाही, कारण बोलून ना काही उपयोगच होणार नाही. पण जरा माणसासारखं खा ना. हे एवढा कचरा का करून ठेवलायस? एवढाच प्रॉब्लेम आहे ना सई तुला, तर तू स्वतः क्लीन कर ना. आणि डोंट फॉरगेट, तुझा हात जळण्यापासून वाचवलाय मी. सो वाचवलेल्या हँडला जाग जरा. तुझ्याशी बोलून ना काहीच उपयोग नाहीये. काय डबा इथेच आहे? म्हणजे देवांश डबा विसरून गेले, तरी आठवणीने त्यांच्या हातात दिला होता तरी विसरले. अरे देवा, देवांश नक्की विसरूनच गेलेत ना सई, की स्वतःहून ठेवून गेलेत? नाही म्हणजे त्यांचा आणि त्या शमिका मॅमचा काहीतरी प्लॅन वॅन असेल ना. जस्ट सेईंग हा, डोंट माइंड. तुला सांगितलंय ना मी, देवांश फक्त तुझेच आहेत. मला अजून कसं तरी होतं ते. डोंट वरी शमिका काही होणार नाही तुला मी आहे ना डोंट वरी चल एक सेकंड फक्त एक सेकंड एक सेकंड फक्त सॉरी हॅलो हाय सई, मी आता जरा बिझी आहे. मी तुम्हाला नंतर फोन करू का? शमिकाला तिच्या घरी सोडायला जातोय. देवांश मी करतो. हा 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 मी करतो फोन. बाय बाय. शमिका 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 रिलॅक्स केअरफुल कम इकडे. काय चाललंय यांचं? शमिका मॅडमला घरी का घेऊन चालले ते?